सर्वांना, माझे नाव गौरी सुचिता विशाल माने. हातात तलवार असूनही इतिहास घडविणाऱ्या राज सिंहासनावर न बसता साम्राज्य उभं करणाऱ्या आणि एका महान युग पुरुषाला घडवणाऱ्या अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्याविषयी बोलण्याची एक सुवर्ण संधी मिळाली आहे. ते माझे मी अहोभाग्य समजेल. आपण इतिहासात अनेक राज्याची नावे ऐकतो, अनेक युद्धाचे पराक्रमाची कथा ऐकतो, पण तुम्ही एक स्वतःला प्रश्न विचारा की छत्रपती शिवाजी महाराज घडले कसे? त्याचं उत्तर आहे राष्ट्रमाता जिजाऊ. जिजाऊ म्हणजेच केवळ आई नव्हे, ती आहे राष्ट्रनिर्मिती. जिजाऊ म्हणजेच केवळ आई नव्हे तर ती आहे राष्ट्रनिर्मिती. जिजाऊ म्हणजेच केवळ शोभाची आई नव्हे तर स्वराज्याची जननी. राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी आपल्या जवळ असलेल्या जिल्ह्यात बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड गावी इथे झाला. तिथे जेव्हा त्यांचा जन्म झाला तो होता गुलामगिरीचा काळ. तेव्हा होता स्त्रियांची अवलन, अन्याय, अत्याचाराचा काळ होता. जिजाऊंनी बालपण त्यांचे राजवाड्यात नाही काढले, त्यांनी काढले राजकीय युद्धात, राजकारभारात काढले. आणि त्यांना लहानपणापासूनच माहित होतं सत्ता म्हणजे स्थिर नसते, न्याय नसणे व बलवंत राज्यात चालते. हे यातूनच जिजाऊ घडल्या. त्या काळी स्त्रियांना शिक्षण, न्याय मिळत नव्हता, मत मांडण्याचा अधिकार नव्हता. आणि त्यानंतरही त्यांच्या लग्न